हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर आजचा वार आहे शनिवार आणि आजचा मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आजच्या जेवणामध्ये करणारे बटाट्याचे पराठे आणि म्हणलं चला आता ब्लॉगला सुरुवात करू आपण. तर सकाळचे काम सगळे घरातले उरकून घेतले, सकाळी नाश्ता वगैरे करून झालेला आहे, पण म्हणलं आता मी ब्लॉगला सुरुवात केली. बटाटे इकडे उकडायला टाकलेले आणि आता पराठे करण्यासाठी तर पीठ पण मळून घेते आणि पराठे कसे करते ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम पंडारे ब्लॉग. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा. आता अगोदर पीठ मळून घेते. आज मी ना माझ्या पद्धतीने बटाट्याचे पराठे कसे करते ते तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे. तर बटाटा मी अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त घेतला आणि स्वच्छ धुवून घेतला पाण्याने आणि कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकला. बटाटा शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं. बटाट्याचे पराठे छान होतात त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं होतं. आणि इकडं मी पीठ मळायला घेतलेले. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर चालूच होता तोपर्यंत पीठ मळून घेते. तर पीठ असं मी थोडंसं पाणी टाकून असं घट्ट पीठ असं मळून घेणार आहे, कारण पराठ्यासाठी पातळ पीठ नाही करणार. थोडं पाणी टाकून घट्ट पीठ असं इथं मळून घेणार आहे. तर असं छान घट्ट पीठ मळून घेतलेले आणि पराठे सगळ्यांना आवडतात त्यामुळे मी जेवणातच पराठे करणार आहे. दुपारच्या नाश्ता वगैरे तर नाही, पण दुपारच्या जेवणातच पराठे करते. तर पीठ असं छान मळून घेतलं. थोडंसं तेल पाणी टाकून छान मिक्स करून आणखी एकदा चांगलं मळून घेतलं. असं जाड घट्टसर असा गोळा करून घेतला आणि थोड्या वेळात हा असंच झाकून ठेवणार आहे. पीठ भिजण्यासाठी आता हे झाकून असंच ठेवत असते. पीठ मळून घेतलं आणि झाकून पण ठेवलं. इथं स्वच्छ हात असा धुवून घेतला. आणि आता बटाट्याचे पराठे करण्यासाठी मी जास्त मसाला वापरत नाही. फक्त आपलं जे कांदा मिरची लसूण अद्रक इतकंच घेतले आणि कुकर होईपर्यंत म्हणलं मसाल्याची तयारी करू. तरी तर मी तेच सांगत होते की कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या. कुकर थंड होईपर्यंत कांदा आणि लसूण अद्रकचं वाटण करून घेऊ. तर कांदा इथं मी बारीक कट करून घेते. आणि मी बटाट्याचे पराठे करायला जास्त कुठला मसाला नाही वापरत. फक्त आपलं मिरची लसूण अद्रकची पेस्ट आणि कांदा आणि कोथिंबीर इतकंच घेत असते पराठे करण्यासाठी. तर असे पण पराठे छान होतात. तर म्हणलं चला आपण पराठे करताना पण शेअर करू की पराठे कसे करते. त्यामुळे इथं बारीक असा मी कांदा कट करायला घेतलेला आहे. तर मी कांदे इथं 2 घेतलेले छोटे असे कांदे आहेत. तर 2 कांदे घेतलेले बारीक कट करून घेते. आणि अद्रक लसूण मिरचीचं वाटण करून घ्यायचे. तर कांदा बघा मी असा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि मिरची लसूण अद्रक हे पण वाटण करून घेणार आहे. तर मिरची स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली. मिक्सरच्या भांड्यातच वाटण करून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यातच लगेच मी मिरची पण कट करून टाकली. अद्रकची साल काढूनच घेत असते. अद्रक लसूणची पेस्ट मी अशी रेडीमेड नाही वापरत, अशी करत असते घरीच. कधी तर वापरत असते नसला अद्रक लसूण वगैरे, पण जास्त करून तर मी अद्रक लसूणची पेस्ट जे काय करायचं असेल तेव्हाच लगेच पेस्ट करत असते. आणि इथं मी सगळं असं वाटून घेतलं. बघितलं कसं वाटून घेतलं तर बरोबर झालं होतं. म्हणजे वाटून जसं पाहिजे तसं वाटण झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी एका प्लेटीत काढून घेतलं. कोथिंबीर बारीक कट करून घेतली आणि बटाटा इथं मी कुकरमधून काढून घेतला. थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवला आणि तोपर्यंत कोथिंबीर कट करून घेतलीच होती. त्याच्यानंतर मी इथं सगळे बटाट्याचे साल असे काढून घेतले. बटाटा असं छान बघा उकडलेला होता. आणि सगळं बटाट्याच्या पराठ्यासाठी काय काय लागतं त्याची सगळी तयारी मी इथं करून घेतली. तर कोथिंबीर मी जरा जास्तच कट करून घेतली होती. मिरची अद्रक लसूणचे वाटण करून घेतलं आणि कांदे बस इतकंच टाकत असते. आणि मीठ टाकत असते. हळद मसाला धना पावडर हे काय असं मी बटाट्याच्या पराठ्यामध्ये काही टाकत नसते. तर बटाटा बघा मी एक घेऊन असं बारीक करून घेतलेला इथं फुलपात्रानेच बारीक करून घेतलेला. एक मोठा असं टोप होता माझ्याकडं ते घेतला आणि एक करून इथं मी सगळा बटाटाचा मॅश करून घेणार आहे. इथं अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त बटाटा होता. तर सगळा बटाटा इथं मी असा मॅश करून घेतला असा. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जे आपलं कांदा कोथिंबीर होतं ते पण आता मिक्स करणार आहे. तर कांदा अगोदर टाकला आणि त्याच्यानंतर सगळं बारीक असा कांदा कट केलेला टाकला.
मिरची, लसूण, अद्रकचं वाटण पण आणि कोथिंबीर पण त्याच्यामध्ये मिक्स केली. आणि सगळं आता मी मीठ पण टाकून घेतलं. बटाटा उकडताना थोडं मीठ टाकलं होतं आणि मिरची, लसूण, अद्रक वाटताना पण मीठ टाकलं होतं. त्यामुळं आता मीठ थोडंच टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि एका चमच्याने सगळं अगोदर मिक्स करून घेते. असं बस इतकंच मसाले टाकते. साधं सिंपल पराठे करते. जास्त काय असं मसाले वापरत नाही पराठा करण्यासाठी. तर इतकाच मसाला टाकत असते. आणि आता हे सगळं एकदम छान सगळं एकत्र असं मिक्स करून घेते. आणि असं मिक्स करून घेतलं, थोड्या वेळ ठेवलं. आता इथं मी गॅस ऑन करून घेतला आणि तवा पण गरम करायसाठी ठेवलेला आहे. पराठे करण्यासाठी तेल घेतलं आहे. तर एकदा मी परतून छान घेतलं आणि हे सगळं हाताने परत एकदा मी परत सगळं एकत्र असं मिक्स करून घेतलं. आणि इथं बघा मी पराठा करण्यासाठी आता जितकं पराठा करायचा तितका असा पिठाचा गोळा घेतला. तर मी थोडा मोठाच पिठाचा गोळा घेतला होता. पराठे जास्त पण करायचे होते. तर पहिला पराठा थोडा मोठाच केला होता मी. तर असं पिठाचं हे केलं आणि म्हणलं चला शेअर करू पराठा कसं करते. तर पुरण भरायला कसं आपण करतो तसंच मी पुरण भरल्यासारखंच करत असते पराठे. तर इथं असं छान असं वाटेसारखं करून घेतलं. आणि बटाट्याचं सगळं जे आपलं मिश्रण होतं ते सगळं एकत्र केलेलं त्याचा पण असा गोळा करून घेतला. आणि सगळं असं हे पुरणासारखं मी पिठात असं भरून घेत असते, पोळी केल्यासारखंच. तर थोडा मोठा असा छान झाले होते पराठे सगळे. तर इथं मी बघा सगळे पराठे असेच करून घेतलेले आहेत. आणि सगळं मिक्स करून घेतलं. असं केलं का फुटत नाहीत पराठा. त्यामुळं सगळं एकदम छान थोडंसं पीठ लावून थोडंसं फिरवून असा पूर्ण सगळा मी पराठा इथं लाटून घेते असते. आता एवढा तर थोडासा जाड पराठा ठेवलेला होता. पातळ पण करता येतात, पण मी थोडेसे जाड असं पराठा केलेला होता. तर सगळं असं लाटून घेतला पराठा आणि कढईने तेल टाकून घेतलं. आणि छान असा मी शेकून घेतलेला आहे पराठा. दोन्ही साईडने छान तेल लावून असा पराठा शेकून घेतला. आणि इथं बघा एक पराठा झाला आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेला आहे. तर तसे सगळे मी पराठे इथं करून घेतले. आणि त्याच्यानंतर सगळं किचन आवरून भांडे वॉश बेसिनमध्ये ठेवले. आणि हे माझ्यासाठी पराठ्यासोबत दही सॉस घेतला होता. त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या अगोदर मी भांडे घासून घेतले. किचन पण सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि जितके पण भांडे होते सकाळचे दुपारचे आपले ते सगळे जमा करून एकदाच स्वच्छ घासून घेतले. दुपारी मी भांडे घासले नव्हते. संध्याकाळच्या टायमालाच स्वयंपाकाच्या अगोदर सगळे भांडे इथं घासायला घेतलेले. आणि भरपूर भांडे पण होते, स्वयंपाकाचे पण होते आणि चहा नाश्त्याचे पण भांडे होते. तर सगळे भांडे असे मी इथं घासून घेतले, भांडणीला लावून पण घेतले आणि किचन पण स्वच्छ करून घेतलं. दुपारच्या जेवणातले भांडे वगैरे घासून सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं. संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची. आता चला संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करते. आणि आज तुम्हाला माझं शनिवारचं थोडंसं रुटीन शेअर केले आणि बटाट्याचे पराठे केले ते पण शेअर केलेत. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.